नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की ब्लाइंड म्हणजे ज्यांना दिसत नाही तो हे कसं करू शकतो। तर मी आता कसं करणार की माझ्याजवळ एक नोटबुक आहे किंवा मला मित्रांनी व्हॉट्सअपवर काहीतरी लिस्ट पाठवली, तर ती मला वाचता येणार नाही दिसत नसल्यामुळे। तर मी ती मोबाईलच्या द्वारे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI गुगल जेमिनी याचा वापर करून आपण त्या गोष्टी काय आहेत त्यांचा फोटो काढून किंवा त्यांना डायरेक्ट शेअर करून आपण बघू शकतो की ते नेमकं काय आहे। तर मी काय करतो की माझ्याजवळ एक नोटबुक आहे, तर मी त्या नोटबुकचा एक फोटो काढतो, फोटो काढून घेतो। आणखीन त्या पेजवरती काय आहे ते आपण हे करू शकतो। कॅमेरा ओपन केला मी, आता असा अंदाजे आपण असा फोटो काढू शकतो याचा। तर आपण असा एक फोटो काढून घेतला। आता हा जो फोटो आहे त्याला आपण शेअर करूया। मी इथून शेअर करणार त्याला, जेमिनायला आपण शेअर करूया। आता ज्या वेळेला फोटो शेअर होईल त्यावेळेला आपण त्याला ह्या फोटोबद्दल काही प्रश्न विचारू शकतो। फोटो में क्या है? ये एक हाथ से लिखा हुआ गणित का हल है। इसमें 4 अलग अलग जोड़ के सवाल दिए गए हैं और उनके हल भी दिए गए हैं। यहाँ दिए गए सवाल और उनके हल हैं। 1. 36.986 plus 236.2 equals 273.583। तरी आपण बघितलं की मी ज्या वेळेला माझं कॉलेज चालू होतं, ITI चालू होतं, त्यावेळीची माझी नोटबुक आहे आणि त्यावेळेला गणित सोडवलेलं इथं त्यानं बरोबर ओळखलं की गणित आहे। आणि असंच आपण एखादा मेडिकल रिपोर्ट आला आणि ते जर डॉक्टरनी काय लिहिलेलं आपल्याला समजत नसेल तरी पण आपण फोटो काढून डायरेक्ट शेअर करून त्याला प्रश्न विचारू शकतो। जर दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं की आता तुम्ही आता माझ्या पाठीवर तुम्ही जे फोटो बघताय हे, आता मला माहिती नाही की हा नेमका फोटो कुठला आहे, तर मी काय करू शकतो की डायरेक्ट ह्याचा असा फोटो काढू शकतो। अंदाजे आपण एक असा फोटो घेऊया। आता मी फोटो काढला याचा। आता ह्या फोटोला आपण ज्यावेळेला शेअर करणार शेअर केला मी, मी आता शेअर केला। फोटो में क्या है? फोटो में 2 जानवरों की तस्वीरें हैं। ऊपर एक हिरण घास के मैदान में खड़ा है। सूरज ढल रहा है और हिरण की छाया लंबी हो रही है। नीचे एक छोटा सा जानवर एक पेड़ के तने पर बैठा है। ये थोड़ा धुंधला है, लेकिन यह एक प्रकार का चूहा या गिलहरी लगता है। फोटो थोड़ा पुराना लग रहा है। तस्वीरें थोड़ी धुंधली और फटी हुई हैं। ये संभव है कि ये तस्वीरें किसी पुराने किताब या पत्रिका से ली गई हो। अधिक जानकारी, तस्वीरों के नीचे हिमांशु चपरा लिखा हुआ है। यह संभव है कि इन्होंने ही इन तस्वीरों को खींचा हो। तस्वीरों पर ISO 9001-2008CER-DIFIED को लिखा हुआ है। यह संभव है कि ये तस्वीरें किसी कंपनी या संगठन द्वारा प्रमाणित हो। मुझे उम्मीद है कि यह जानकारी आपके लिए उपयोगी होगी। यदि आपके पास कोई अन्य प्रश्न है तो बेझिझक पूछें। तर मित्रांनो बघितलं आता आपण की जो फोटो हे केले हे सर्व फोटो आमच्या जुन्या कंपनीचे आहेत, ती IT कंपनी होती। तर आपण ज्यांनी फोटो काढले त्यांचं खाली टायटल नाव लिहिलंय, तर ते नाव सुद्धा आपल्याला वाचून दाखवलं। तर आपण अशा प्रकारे फोटो काढून त्याचं पूर्ण माहिती घेऊ शकतो। किंवा आणखी एक उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर एकच मिनिट
आता मी Take picture button. असा Mode camera preview. बाहेरचा फोटो काढायचा प्रयत्न करतो की Take picture button. आता मी अंदाजे एक बाहेरचा समोरचा फोटो काढायचा प्रयत्न Home केलाय. button. Bigger. On your आणखीन iPhone. My files. माय My फाइल्स, files. Just now print. Just now. Just now print. Gallery. Exit. Vertic button. Edit button. Share button. Share. Tick box. Quick share. Gemini. तर आपण जेमिनाला शेअर करू फोटो. Gemini. English party show. Button. 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 Button disabled. Home button. Bingo navigation bar. फोटो में क्या है? ये एक पुरानी सी इमारत का दरवाजा है जो इस आंगन की ओर खुलता है। दरवाजे पर आओ लिखा हुआ है। आंगन में कुछ पौधे हैं और जमीन पर पत्तियां बिखरी हुई हैं। दरवाजे के अंदर एक टेबल और कुछ सामान रखा हुआ है। यह एक शांत और शांतिपूर्ण जगह लग रही है। तर अशा प्रकारे सांगितलं की हे मी माझ्या घराच्या बाहेरचं हे आहे. तर त्यांनी सांगितलं की बाहेर दरवाजावर काय लिहिलंय किंवा बाहेर रस्त्यावर काय आहे. तर ह्या गोष्टी आपण अशा हे आपण डिस्क्राईब करू शकतो की आपल्या आजूबाजूला काय चाललंय. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि काय प्रश्न विचार असेल तर कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.